फोन जोडला गेलाय। दादा भुसे या क्षणी लाईनवर आहेत। दुसानेजी, तुम्ही थेट दादा भुसे यांच्याशी बोलू शकता। दादा भुसे, नमस्कार। मालेगावमध्ये जी घटना घडलेली आहे त्यातून संताप व्यक्त होतोय। 3 वर्षाचं ते लेकरू, आपलं लेकरू, पण त्या लेकरावर अत्याचार करून दगडानं ठेचून तिची हत्या करण्यात आली आहे। पहा, नातेवाईक आहेत आपल्यासोबत या क्षणी फोन लाईनवर, वारंवार तुमच्या नावाचा उल्लेख करतात दादा भुसेजी। त्यांना तुमच्याकडून खूप अपेक्षा आहे, तुम्ही त्यांना न्याय मिळवून द्याल अशी त्यांची मागणी आहे। ते फोन लाईनवर आहेत, ते तुमच्याशी थेट बोलतायत। दुसानेजी बोला। दादा भुसे मंत्री महोदय ऐकतायत तुम्हाला। नमस्कार साहेब। हॅलो साहेब नमस्कार। हो नमस्कार। मी राकेश बोलतोय डोंगरावरून। हा, जी माझ्या कुटुंबाची जी घटना घडली आहे खूप निंदनीय आहे। तुमच्या कानावर अतिशय निंदनीय क्रूर घटना आहे। मला सायंकाळी कळाल्याच्या पासून मी स्थानिक पातळीवरचे सर्व आपले पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पोलीस प्रशासनाच्या संपर्कात होतो। वरिष्ठ पोलीस अधिकारी पण जागेवर गेलेले आणि त्या ठिकाणी सविस्तर चौकशी करून जे संशयित आरोपी आहेत त्याला काल ताब्यात घेण्यात आलेले आहे। हे जे दुःख आहे हे न भरून येणारं दुःख आहे। काल रात्री मी आळंदीवरनं परत आल्याच्या नंतर त्या गावाचे सर्व पदाधिकारी, त्या आमच्या कन्येचे वडील यांना पण मी रात्री उशिरा त्या ठिकाणी भेटलो। त्याचा पंचनामा इन कॅमेरा महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर फॉरेन्सिक लॅबला नाशिकला त्याचं डिटेल पीएम करण्याच्यासाठी त्या बालिकेचं शव त्या ठिकाणी रवाना करण्यात आलेला आहे। आणि तो जो आरोपी आहे त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। अर्थात हे न भरून येणारं दुःख आहे। त्या परिवाराशी, त्यांच्या दुःखाशी आम्ही सर्वजण, आमची एक मागणी आहे आणि काल निर्णय आपण असा केलेला आहे की कदाचित उद्याच मी स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदयांना फास्ट ट्रॅकवर हे प्रकरण पुढे नेऊन आरोपीला कठोर शासन, फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारची विनंती करणार आहे। त्याच्यासोबतच अतिशय वरिष्ठ वकील महोदय या केसच्या साठी देण्यात यावं असं मी स्वतः उद्या भेटून विनंती करणार आहे। साहेब, मला जोपर्यंत न्याय मिळत नाही, मला किंवा सरकारी कोणी कर्मचारी किंवा पोलीस कर्मचारी जोपर्यंत मला आश्वासन देत नाही लेखी पत्रात की बुवा याला शासन घडेलच, याला हे शासन होईलच, त्याशिवाय मी अंत्यविधी करणार नाही, अंत्यसंस्कार करणार नाही। बघा, काल रात्री आम्ही सर्वजण जवळपास 1 तास, मला वाटतं 2 वाजले असतील, आम्ही सर्वजण 1 तास बसलो होतो, सविस्तर चर्चा केली आणि त्याप्रमाणेच हे मार्गक्रमण करण्याचा निर्णय केला। पोलीस प्रशासनाने सुद्धा त्याचं फॉरेन्सिक अगदी बारीक निरीक पुरावे सुद्धा आपल्याला उद्याच्या त्या कोर्टाच्या दृष्टिकोनातून अपेक्षित आहेत आणि म्हणून त्या पद्धतीने तात्काळ निर्णय त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आणि आपली सर्वांची हीच भूमिका असणार आहे की त्या आरोपीला त्या ठिकाणी कठोर शासन झालं पाहिजे। फास्ट ट्रॅकला वरिष्ठ वकिलांच्या नेतृत्वाखाली ही केस लढवली गेली पाहिजे आणि त्या ठिकाणी त्याला शिक्षा झाली पाहिजे। बरोबर, फास्ट ट्रॅकला दिले पाहिजे सर। बरोबर आहे। चालेल। राकेशजी, मंत्री महोदयांच्या उत्तराने तुम्ही समाधानी आहात? आता तुम्ही मृतदेह स्वीकारणार? आता मी आहे नाशिक रुग्णालयाला, मी गावाला जाऊन माझी फॅमिली आहे, अगदी अगदी काय सिच्युएशन आहे, कारण की त्यांचा बहुसंख्येने पूर्ण गावाचा
मोर्चा काढण्याचं देखील नियोजन झालेलं आहे. हं. परंतु त्याबद्दल आम्ही forensic गावात जाऊन लॅबमध्ये त्याचं शवविच्छेदन उद्याच्या दृष्टिकोनातनं करावं म्हणून काल रात्री त्या बालिकेचं शव, तिचे नातेवाईक आणि त्या गावाचे ग्रामस्थ पण कालपासून नाशिकला गेलेले आहेत. हो साहेब आलेले आहेत. मंत्री महोदय, या सगळ्यातून एक असं कळतंय की हा जो आरोपी आहे तो साधारणतः 20 ते 22 वर्षांचा आहे. कुठेतरी या सगळ्या घटनेनंतर एक असा मुद्दा उपस्थित होतोय, आता शालेय पातळीवर, तुम्ही शिक्षण मंत्री आहात म्हणून थेट विचारते, शालेय पातळीवर आता कुठेतरी सेक्स एज्युकेशनच्या दृष्टीनं पावलं उचलण्याची गरज आहे का? लैंगिक शिक्षण देण्याची गरज आहे का? या योग्य त्या वेळात योग्य ते शिक्षण दिलं तर कुठंतरी सामाजिक पातळीवर सुद्धा प्रयत्न होणं या सगळ्या मुद्द्यातून गरजेचं आहे का? बघा, शाळेंच्या मध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पाठीमागच्या काळामध्ये माननीय न्यायालयाने जे काही दिशानिर्देश दिलेले आहेत, उदाहरणार्थ CCTV लावणे, विद्यार्थिनींच्यासाठी जे काही स्वच्छतागृह असतील तिथे महिला कर्मचारी नेमणूक करणं, असे जे जे काही निर्देश देण्यात आलेले त्याचं अनुपालन केलं जात आहे. त्याच्यासोबतच आपण जो काही मुद्दा उपस्थित केला की या संदर्भातलं शिक्षण देणं, निश्चितपणे त्याचाही विचार त्या ठिकाणी केला जाईल. परंतु त्याच्यासोबतच एक माणूस म्हणून तो कसा घडवता येईल याचा आपल्याला गंभीरपणे सगळ्यांना विचार करावा लागेल. आणि काही लहान लहान बदल आम्ही त्या दृष्टिकोनातून करायला घेतलेले आहेत. अगदी धन्यवाद मंत्रीजी, तुम्ही आम्हाला तुमचा बहुमूल्य वेळ दिलात आणि या सगळ्या मुद्द्यावर भाष्य केलं. राकेशजी, तुमचेही आभार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.